नमस्कार. मी वैद्य तेजस्विनी भाले. तेजस्विना वधितमस्तु या नवरात्रीनिमित्त ठेवलेल्या या 8 दिवसांच्या व्याख्यान शृंखलेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आजचे आपले वक्ते आहे ॲडव्होकेट मिताली सावळेकर, पूर्वाश्रमीची मधुप्रीता कुलकर्णी. अ, आम्ही दोघी शाळेतल्या मैत्रिणी असल्यामुळे मला त्या नावाची जास्त ओळख आहे म्हणून मी दोन्ही नावं सांगितली. आजच्या सेशनची सुरुवात अजून आपले पार्टिसिपंट जॉइन होतायत, पण आपण आता एका मिनिटात सुरू करूया. थोडक्यात माहिती देते, की हा कार्यक्रम का सुरू केला. दरवर्षी दरवर्षीप्रमाणे नवरात्रीमध्ये काही ना काहीतरी उपक्रम हा स्त्रियांसाठी मी वैद्य तेजस्विनी किंवा एक आयुर्वेदिक वैद्य या नात्याने करत असते. अ, दरवर्षी काही ना काही व्याख्यानातनं किंवा लेखणीतनं वेगवेगळे लेख मी लिहिलेत स्त्री आरोग्यावरती. पण यावर्षी असा विचार आला, की आपण हे सेशन जे आहे ते या नवीन जी काही आपण गेल्या वर्षी सगळ्यांनी अनुभवली आहे परिस्थिती पॅन्डेमिकमुळे, तर आपण ऑनलाईन सेशन्सला सगळेजण माहितीचे झाले आहोत. आपल्याला ऑनलाईन सेशन्स माहिती झालेत. म्हणून याचा फायदा करून घ्यावा आणि या सगळ्यांशी आपल्याला प्रत्यक्ष गप्पा मारता याव्यात. त्यामुळे आपण हे ऑनलाईन सेशन्स ठेवलेले आहेत आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, की सगळेजण अगदी व्यवस्थित रोज सेशन्सला जॉइन होतायत. आपण वेगवेगळे विषयांवरती ही व्याख्यानमाला घेतोय. आजचा आपला विषय तेवढाच वेगळा आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे, जो कायद्याविषयी आहे. स्त्री हक्कांविषयी आहे. आपल्या फक्त स्त्रियांसाठी नाही, तर आपण आज सगळी फॅमिली इथे जॉइन होतोय. त्यामुळे आपल्या फॅमिलीला सुद्धा काही कायदे माहिती व्हावेत, या पद्धतीने आपण आजचं हे सेशन ठेवलेलं आहे. सगळ्यात पहिले कार्यक्रमाची सुरुवात करण्याच्या आधी दररोजप्रमाणे आजही आपण देवीला वंदन करून, नवरात्रीनिमित्त तिची आराधना करून मग आपण या सेशनची सुरुवात करूया. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणेवरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा निःशेषजाड्यापहा. हो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि ॲडव्होकेट मिताली सावळेकर कुलकर्णी यांनी आज या सेशनला येण्यासाठी लगेच तयारी दर्शविली आणि अतिशय त्या नेहमीच उत्साही असतात त्यांच्या कार्यातनं. सर्वांना माहिती देण्यासाठी, सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी. आपल्याला त्यांची थोडक्यात ओळख करून देते, की सगळ्यांना माहितीच आहे, की ज्या अर्थी आपण लिहिलंय, की त्या कायदेतज्ञ आहेत. पण त्याचबरोबर त्या कोथरूड प्रभागामध्ये स्वीकृत नगरसेविका म्हणूनही आहेत भाजपा च्या वतीनं. त्यांचंही तिथे काम चालू आहे. अनेक वर्ष म्हणजे आता खरं सांगायचं तर आमची शाळा संपून 25 एक वर्ष झाली असतील. पण तरी आम्ही 25 वर्ष एकमेकींच्या संपर्कात आहोत. कारण त्या स्वतः वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेतात आणि दरवर्षी त्यानिमित्ताने आमची भेट होते, की त्यांनी आणि त्यांच्या मिस्टरांनी, कुलदीप सरांनी दोघांनी मिळून खूप छान कार्य चालू ठेवलेलं आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक आणि प्रकृती आयुर्वेद अकॅडमी आणि माझ्या स्वतःच्या वतीनं त्या दोघांचं खूप अभिनंदन करते, की तुम्ही हे कार्यक्रम सुरू केलेत, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. आज आपण कार्यक्रमाची सुरुवात याच पद्धतीने करू. खूप सारी माहिती आता मितालीताई स्वतः देतीलच, की आपण या विषयावर का बोलत आहोत आणि त्यांनी हा विषय का निवडला. त्यांच्या या आपण म्हणूया शिक्षणासाठी, करिअरसाठी आणि मेन म्हणजे समाजासाठी. मितालीताई तुमचं पुन्हा एकदा स्वागत या कार्यक्रमामध्ये. आणि माझा अगदी पहिला प्रश्न आहे, की थोडक्यात सगळ्यांना तुमची माहिती व्हावी अजून डीपली. कारण मी एक प्रास्ताविक करून दिलेलं आहे. पण त्याबरोबर जर तुम्ही स्वतःबद्दल अजून सांगू शकलात, की तुमचं शिक्षण आणि त्यानंतर तुम्हाला आलेले वेगवेगळे म्हणूया अपॉर्च्युनिटीज, की ज्याच्यासाठी तुम्ही काम करू शकलात, आपल्या सामाजिक क्षेत्रात काम करू शकलात, राजकीय क्षेत्रात काम करू शकलात, त्याबद्दल जरा थोडक्यात सांगू शकाल? नक्की.
आज शाळेतल्या मैत्रिणीचं आमंत्रण असल्यामुळे एका छोट्याशा ओळींनी सुरुवात करते. औचित्य नवरात्रीचं, वातावरण उत्साहाचं, विषयही माझ्या आवडीचे, त्यात आमंत्रण सखीचे. त्यामुळे सुरुवात करण्यापूर्वी स्वागत तुमच्या सगळ्यांचं करते. तेजस्विनी म्हणाली तसं की आम्ही शाळेतल्या मैत्रिणी असल्यामुळे मी किती शाळेत असल्यापासून अग्रेसिव्ह आहे हे तिलाही खूप चांगलं माहिती आहे. पण माझ्या या कायदे क्षेत्रात म्हणा किंवा राजकीय क्षेत्रामध्ये मला त्याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि कायद्याचं ज्ञान म्हणजे गमतीचा भाग सांगायचा तर लहानपणापासून आई म्हणायची की आम्हाला सगळ्यांना शब्दात पकडण्यापेक्षा तू कोर्टात जाऊन तुला जे काय करायचं ते कर आणि तू वकील हो. सो आईचं म्हणणं मी ऐकलं असं म्हणायला हरकत नाही. पण मला ऑन द सिरियस नोट असं वाटतं की कायद्याचं क्षेत्र हे असं आहे की तुमचा सर्वत्र संचार असतो. म्हणजे कुठल्याही विषयाची माहिती तुम्हाला नाही असं करता येणार नाही. अनेक केसेसच्या निमित्ताने अनेक लोकांना भेटायला मिळतं. मला वाटतं जे मला खूप आवडतं की प्रत्येक जण म्हणजे तेजस्वीने हे अनुभव असेल की डॉक्टर आणि वकील हे कुठेही गेले म्हणजे ते एखाद्या घरगुती कार्यक्रमात गेले, एखाद्या फंक्शन मध्ये गेले तरी ते डॉक्टर आणि वकीलच असतात. आणि त्याच्यामुळे लोकांना खूप उत्साहाने त्यांच्याशी बोलायचं असतं, काहीतरी सांगायचं असतं. ही मला वाटतं आमच्या दोघींच्या प्रोफेशन मधली एक कॉमन आणि आम्हाला अत्यंत आवडणारी गोष्ट आहे. अगदी बरोबर. सामाजिक कार्याचा विषय घ्यायचा झाला तर खरं सांगायचं तर मी सावळेकरांकडे लग्न होऊन आल्यानंतर सामाजिक कार्यात जास्ती अग्रेसर झाले. बाकी शाळा कॉलेज पुरतं ते मर्यादित होतं. पण इथे घरामध्ये माझ्या सासऱ्यांच्या पिढीपासून सामाजिक कार्य खूप जोरात चालू आहे आणि मी त्याचा एक छोटासा भाग किंवा तो आम्ही उभयतांनी आमच्या परीने पुढे नेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. येस, खूप छान, खूप छान. सो मिताली, आता आपण विषयाकडे वळूया आणि सगळ्यात महत्वाचा विषय की आपण हे शाळेमध्ये इतिहास, नागरिक शास्त्रामध्ये शिकलेलो असतो. पण खरंच त्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये जेव्हा आपण वाटचाल सुरू करतो तेव्हा त्याचा उपयोग किंवा त्याची माहिती असणं फार गरजेचं आहे. सो आजचे विषय असं मी सुरुवातीलाच म्हटलं, फक्त स्त्रियांच्या भोवतीच फिरणार आहेत का, तर निश्चित नाही. स्त्रिया आणि त्यांचं कुटुंब याच्याबद्दल हे असणार आहेत की त्यांनी कौटुंबिक जीवनात आणि त्यांच्या सामाजिक जीवनात या कायद्यांचं काय महत्व आहे. तो हे कायदे किंवा हे नियम बनवण्याची गरज का पडली आणि हे नियम जर आहेत, हे कायदे आहेत, तर ते कुठल्या प्रकारचे असतात आणि त्याची पूर्तता कशी आम्हाला करता येईल. एक सामान्य माणूस म्हणून आम्ही त्याच्याकडे काय दृष्टीने बघावं याच्याबद्दल जरा सांगू शकशील? आपल्याकडे एका वाक्यात सांगायचं तर कायदे खूप छान आहेत, पण अनेक ठिकाणी आपल्याला अडचणी जाणवतात कारण लॉज आर गुड बट इम्प्लिमेंटेशन पार्ट इज समटाइम्स बॅड. सो आपल्याला कायद्यांची बेसिक माहिती करून घेणं आणि त्याची जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी कशी करता येईल हे पाहणं मला वाटतं प्रामुख्याने महत्वाचं राहील. कायद्याची निर्मिती तू जर म्हणशील तर ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये म्हणजे कायदे शिवाजी महाराजांच्या काळातही अस्तित्वात होते. सो जिथे एखाद्या घटकाला संरक्षण देण्याची गरज निर्माण होते की जो कदाचित काही ठिकाणी वंचित असेल, काही ठिकाणी दुर्बल असेल किंवा माइट इज राईट असं होऊ नये आणि प्रत्येकाला समान न्याय मिळावा यासाठी कायद्याची निर्मिती झाली. आणि मग महिलांसाठीचे कायदे की जे एस्पेशली तू आता नवरात्रीच्या निमित्ताने म्हणतेस तर डोमेस्टिक व्हायलन्स सारखा कायदा आला की जो घरात राहणाऱ्या महिलेला सुरक्षितता देऊ शकेल. त्याचबरोबर सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेसही आलं कारण महिला घरातनं उंबरठ्याच्या बाहेर पडल्या, पुरुषांच्या बरोबरीने त्या समाजामध्ये वावरायला लागल्या. त्याचबरोबर त्यांना काही ठिकाणी वाईट अनुभवही यायला लागले. तर आपलं कॉन्स्टिट्यूशन जे सांगतं की तुम्ही डिस्क्रिमिनेशन तर करू नये, मुलगा मुलगी हा भेद जन्मापासूनच करू नये, तर त्यानंतरही तो कामाच्या ठिकाणी सुद्धा एक सुरक्षित वातावरण मिळणं हा प्रत्येक स्त्रीचा मला वाटतं हक्क आहे. त्याच्यामुळे मग तो सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस आला, डोमेस्टिक व्हायलन्स मी म्हटलं तसं महिलांसाठी आला. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट तर मला वाटतं आपण सगळे ग्राहक आहोत. म्हणजे परदेशांमध्ये आजही आपण बघतो की कन्झ्युमर मार्केट आहे किंवा बायर्स मार्केट आहे जे आता आपल्याकडेही रुजायला लागलंय. मग अशा ठिकाणी तुम्हाला संरक्षण देण्यासाठी किंवा कुणीही कुठल्याही गोष्टीचा गैरफायदा मुळात घेऊ नये आणि प्रत्येकाला एक कायद्याच्या चौकटीत राहून समाज व्यवस्था जर का आपल्याला टिकवायची असेल तर या गोष्टीची फार गरज आहे. अशा याच्यातनं ते कायदे निर्माण झाले. जसं आता पाहिलंच तर 2007 ला ज्येष्ठ नागरिकांचा कायदा आला, पण जो आता 2017 ला अमेंड झाला आणि 2019 ची अजून एक अमेंडमेंट आहे की जी पार्लमेंटमध्ये अजून संमत व्हायची आहे किंवा त्या प्रोसेसमध्ये आहे. तर जसं जसं समाज ग्रो होत जातो, जशा जशा समाजाच्या गरजा निर्माण होतात, जशा जशा अडचणी येतात त्याप्रमाणे कायद्यात बदल होतात, नवीन नवीन कायदे येत जातात. आता आपण एक बघतो की डिजिटल फसवणूक लोकांची खूप होते. आयटी क्षेत्रात जशी प्रगती झाली तशी चोर आणि इतर मंडळी सुद्धा अपग्रेड झाली. तर त्यामुळे सायबर लॉ आला. तर असे त्या त्या टप्प्यावरती वेगवेगळे कायदे, वेगवेगळे अमेंडमेंट येत राहतात. ओके, ओके.
अगदी बरोबर म्हणाली, की जसं जसा समाज ग्रो होत गेलाय, जशा जशा आपल्याला सोयी सुविधा मिळत गेल्यात आणि नक्कीच नाण्याच्या दोन बाजू असतात. एक चांगली बाजू आणि दुसरीकडे मग त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा त्याच्यापासून दूर राहण्यासाठी आणि आपल्याला संरक्षण देण्यासाठी असं म्हणून मग कायद्यांची निर्मिती झाली. अगदी बरोबर. आता मी असं खूप आपल्या ऐकिवात येतं किंवा माझ्याकडेही पेशंट म्हणून जेव्हा स्त्री येते तेव्हा जसं आम्ही क्लिनिकल हिस्ट्री घेतो, तेव्हा त्यांची एक जनरल आम्हाला एक मानसिकता समजावून घेण्यासाठी किंवा काही मानसिक हेतू समजावून घेण्यासाठी त्यांची कौटुंबिक हिस्ट्री आम्हाला खूप महत्त्वाची असते. म्हणजे खूप खोलात नाही, पण अगदी ती स्त्री कुठल्या अवस्थेतनं जात आहे, हे माहिती होणंही गरजेचं असतं. सो अशा वेळेस खूप वेळा लक्षात येतं, की स्त्रियांच्या ठिकाणी कौटुंबिक हिंसाचार किंवा अशा काही कौटुंबिक ताणतणाव किंवा वादविवाद यांना त्या सामोऱ्या जात असतात. काहींमध्ये ते स्वरूप अतिशय विकोपाला गेलेलं असतं. पण अशा वेळेस त्या स्त्रीला माहिती नसतं कारण स्वतः ती घाबरलेली असते किंवा समाजाची एक भीती असते किंवा आई-वडिलांना त्रास होऊ नये ही एक त्यांच्यात भावना असते. त्यामुळे ते कुठेही कायद्यांची मदत घ्यायला जात नाही. पण आज या सेशनच्या निमित्तानं त्या स्त्रियांसाठी ज्यांच्याकडे कौटुंबिक हिंसाचार होतोय किंवा याला त्या बळी पडतायत, अशांसाठी काही कायदे आहेत का? आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी कशी करावी किंवा कोणाची त्यांनी मदत घ्यावी याबद्दल आम्हाला जरा मार्गदर्शन करशील? नक्कीच. आपल्याकडे स्त्रियांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटना सुद्धा आहेत. म्हणजे सुरुवातीला तू जसं म्हणालीस तसे की कुटुंबातले विषय शक्यतो आपल्याकडे आजही कुटुंबामध्ये असंच सांगितलं जातं की घरगुती विषय हे 4 भिंतीच्या आत असावेत आणि त्यामुळे मला वाटतं घरातली प्रत्येक स्त्री अनेकदा मर्यादा ओलांडेपर्यंत ते सहन करत राहते. तर तसं न करता अर्थात याला नाण्याची दुसरी बाजू आहे. आजकाल काही ठिकाणी दुर्दैवाने असंही दिसतं की स्त्रिया या कायद्यांचा गैरफायदा देखील घेत आहेत. तेही व्हायला नाही पाहिजे. पण निश्चितपणे अन्याय सहन करण्याचं प्रमाण हे जास्ती आहे जे कमी व्हायला हवं. मुळात याच्यात एक महत्वाचा मुद्दा असा असतो की अनेकदा त्या स्त्रीला सुद्धा हे कळत नसतं की हा आपल्यावरती अन्याय किंवा आपण जे सहन करतोय. बरं हे असं नाहीये की हे फक्त वस्ती पातळीवर आहे. अनेक उच्चभ्रू कुटुंबांमध्ये सुद्धा मग तो स्टेटस सिम्बॉल असेल त्याला कारण काही द्या. 10तल्या 8 स्त्रिया आजही तो अन्याय सहन करत असतात. त्यांना असं वाटतं की अन्यायाबद्दल आपण वाचा फोडली तर कदाचित आपलं कुटुंब उद्ध्वस्त होईल. त्याही मध्ये जिथे मुलं असतात तिथे अनेकदा दोन्ही घटक अन्याय यासाठी सहन करतात की आपल्या कुटुंबाची वाताहत होऊ नये. प्रत्येक वेळेला आपण अगदी कोर्टात केस दाखल केली पाहिजे किंवा पोलिसांकडेच जायला पाहिजे असं नाही. अनेक संघटनांची मदत घेऊ शकतो आपण. अनेक सायकोलॉजिस्टही आता त्या दृष्टीने समुपदेशन करतात. वकिलांची मदत तुम्ही निश्चितपणे आउट ऑफ कोर्ट साठी किंवा यासाठी सुद्धा घेऊ शकता. डोमेस्टिक व्हायलन्ससाठी कायदा नक्कीच झालेला आहे आणि तो याचसाठी झालेला आहे की घरगुती हिंसाचार. आता हिंसाचारामध्ये बऱ्याचदा शारीरिक इजा याला आपण हिंसाचार म्हणतो, पण काही मानसिक टोमणे मारणं असेल किंवा अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा त्या मानसिक हिंसाचारामध्ये येतात. त्याच्याबद्दलही दाद मागता येते. कायद्याच्या अंडर त्याची एक प्रोसिजर आहे की तुम्ही कुठल्या व्यक्तींकडे जाऊन ती दाद मागू शकता, ती कशा पद्धतीने मागावी लागते, त्याच्यावरती शिक्षा असते. म्हणजे अगदी तुम्हाला जर त्या घरामध्ये त्या एका छताखाली राहणं सुरक्षित वाटत नसेल तर त्या प्रसंगी तुमच्यासाठी अल्टरनेट शेल्टर देण्याची सुद्धा सोय या ऍक्टच्या अंडर केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही महिलेने घाबरून न जाता नक्कीच कायद्याची मदत घ्यावी. त्यासाठी अनेक कायदेतज्ञ तुमच्यासाठी मोफत देखील उपलब्ध असतात. कारण काही वेळेला असं असतं की काही जणांना आर्थिक बाजूचाही विचार करावा लागतो आणि त्याही पेक्षा सुद्धा दिशा नसल्यामुळे की नक्की जायचं कुणाकडे आणि दाद कुठे मागायची हा एक मोठा प्रश्न असतो. पण पोलीस चौकीमध्ये शांतता कमिटी असते, दक्षता कमिटी असते. याही महिला ज्या आहेत त्या समाजातल्या काही सोशल वर्कर्स असतात ज्या पोलीस चौकीशी अटॅच असतात आणि त्या या सगळ्या विषयांमध्ये काम करत असतात. तर प्राथमिक तुम्ही त्यांचीही मदत घेऊ शकता आणि कायदेतज्ञांची मदत तर निश्चित घ्यावी. ओके. सो लोकांची एक मानसिक भीती असते की पोलीस चौकीत जाऊ नये. पण आता तुम्ही जे सांगितलं त्यानुसार तिथेही काही सामाजिक कार्यकर्त्या बसलेल्या असतात आणि त्यांना जाऊन आपण भेटू शकतो. म्हणजे अगदी असं नाही की पोलिसांकडेच कंप्लेंट करावी किंवा तिथेच जाऊन तुमची तक्रार नोंदवावी किंवा पोलीस केसच घडवून आणावी. पण त्याच्या आधी ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांच्याशी भेटून, त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही याच्यावर नक्कीच तोडगा काढू शकता. तो तिथपर्यंत जाण्याचे तरी स्त्रियांनी तेवढी काय म्हणूया की हिंमत हिंमत असते, पण भीती त्यांच्या मनात जी राहिलेली असेल ती बाजूला ठेवून त्यांनी तेवढं पाऊल तरी नक्की उचलावं.
ओके. आता ही शांतता कमिटी तुम्ही जे सांगितलं, त्याच्यामध्ये मग हे प्रत्येक प्रभागामध्ये किंवा प्रत्येक पोलिस स्टेशनला ते असतं? का काही ठराविक पोलिस स्टेशनला जाऊन तिथे नोंद करावी लागते? म्हणजे मेन पुण्यातलं स्टेशन का प्रत्येक तुमच्या एरिया वाईज जे असतात पोलीस ठाणे त्याच्यामध्ये? प्रत्येक पोलीस स्टेशनला ही सोय असते. त्याच्यामुळे तुम्ही ज्या भागात राहता, आपण ज्याला ज्युरिस्डिक्शन म्हणतो, की जिथे हिंसाचार झालाय, आता घरगुती हिंसाचारामध्ये तुमचं घर ज्या पोलीस चौकीच्या हद्दीत येतं, तिथल्या ओके. पोलिसांकडे जाऊन तुम्ही ही मदत घेऊ शकता. तिथल्या शांतता कमिटीशी किंवा दक्षता कमिटीशी तुम्ही बोलू शकता. ओके. आणि मगाशी आपण जसं म्हणलं, की महिला घराबाहेर पडल्यानंतर कामाच्या ठिकाणी होणाराही छळ सुरू झाला. तर हां. त्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी होणारा जो छळ आहे, तो अगदी आपल्या घरात येणाऱ्या मेडला सुद्धा तो लागू होतो. म्हणजे असंच अगदी. नाही की कॉर्पोरेट ऑफिस पाहिजे किंवा ऑफिसमध्ये एवढाच स्टाफ पाहिजे. जसं मी आता पोलिसांशी रिलेटेड शांतता कमिटी म्हणलं, तसं सेक्शुअल हॅरासमेंटच्या बाबतीमध्ये जिथे महिला स्टाफ आहे, मग भलेही तो महिला स्टाफ एक असेल, तरी बरोबर. देखील तिथे विशाखा कमिटीची सोय केलेली आहे, की जिथे तुम्हाला अशा महिलांच्यासाठी संरक्षणासाठी, कारण ऑफिसमध्ये काही वेळेला जर बॉस कडनं काही अत्याचार होत असतील आणि त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश होतो, म्हणजे एखादा अश्लील मेसेज पाठवणं, एखादे अश्लील हावभाव करणं, यापासून त्या सगळ्या गोष्टींपर्यंत, म्हणजे मगाशी मी जसं म्हणलं तरी प्रत्येक गोष्टीमध्ये फिजिकल व्हायची गरज नसते. बरोबर. आपल्याला त्या ठिकाणी असुरक्षित वाटणं हेही पुरेसं आहे. बरोबर. अर्थात मगाशी आपण प्रत्येक वेळेला नाण्याची दुसरी बाजू जेव्हा म्हणतोय, तेव्हा या कायद्यामध्ये अशीही एक सोय केलेली आहे, की जर असं आढळून आलं, जे प्रमाण नगण्य आहे पण आहे, की महिलेनी खोटी तक्रार केली तर तिला देखील शिक्षा होऊ शकते. पण अगदी बरोबर. ज्यांच्यावर खरोखरीच अन्याय होतो त्यांना या कमिटीच्या अंडर तो न्याय मिळतो. आणि कुणीही, मला असं वाटतं, की आपण घरी असो अथवा बाहेर, एक स्त्री म्हणून प्रत्येकाने आपला सन्मान करणं, आपली डिग्निटी सांभाळणं आणि अगदी बरोबर. आपल्याला आपलं स्वातंत्र्य उपभोगू देणं हा आपला एक कॉन्स्टिट्यूशनने दिलेला अधिकार आहे, की मी कुठे काम करायचं, मी घराबाहेर कुठे जायचं, कशा पद्धतीने वावरायचं. तर याच्यावरती जर कोणी घाला घालत असेल कुठल्याही प्रकारचा, तर त्याला निश्चितपणे कायद्याने आपल्याकडे संरक्षण दिलेलं आहे. ओके. ओके. सो मग आता तुम्ही 2 कमिटींबद्दल सांगितलं आणि दुसरी कमिटी ज्याच्याबद्दल मी विचारणारच होते, की अ, अ, एखाद्या म्हणजे कार्यालयामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा आयटी सेक्टर आता खूप फोफावलंय. बाहेरची लोकही आपल्याकडे येतात किंवा आपल्याकडे येतात इन द सेन्स, की घर सोडून मुली बाहेर जातायत आणि तेव्हा कुटुंबाचं संरक्षण किंवा जे घरामध्ये फॅमिली त्यांना सपोर्टला नसते. सो अशासाठी तुम्ही सांगताय, की विशाखा कमिटी ही नेमलेली आहे. सो त्या विशाखा कमिटीबद्दल जरा डिटेलमध्ये आम्हाला सांगू शकाल, की नक्की हे कुठे असतं, काय असतं आणि काय प्रकारे त्यांच्याशी आम्ही अप्रोच म्हणजे ज्या स्त्रिया आहेत ज्यांना गरज पडल्यावर त्या अप्रोच करू शकतात? मुळात दक्षता कमिटी प्रायमरीली जिथे तुम्ही काम करता आहात तिथल्या एका सिनियर महिलेच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी होते. त्याच्यामध्ये तुमच्या स्टाफच्या प्रपोर्शन मध्ये किती सभासद असावेत हे ठरवलं जातं. तुम्हाला ओके. जर एखाद्या घटनेबद्दल एखादा अनुभव आला, तर तो अनुभव आल्यापासून 3 महिन्यात किंवा काही वेळेला जसं आपण म्हणलं की महिला सहन करतात, तर तुम्हाला आलेल्या शेवटच्या अनुभवापासून पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्ही कधीही तक्रार करू शकता. बरं. अपवादात्मक परिस्थितीमध्ये 3 महिन्यानंतर सुद्धा तक्रार केलेली जाऊ शकते. विषयाची ग्रॅव्हिटी बघता काही वेळेला ती महिला स्वतः तक्रार करायला कदाचित येऊ शकणार नाही, हं. तर तिचे जवळचे नातेवाईक हे त्याची तक्रार करू शकतात. मग विशाखा कमिटीकडे त्याची संपूर्ण चौकशी होते. निश्चितपणे समोरच्या व्यक्तीला त्याची बाजू मांडायची संधी दिली जाते आणि जिथे दोषी आढळतील, म्हणजे विशाखा कमिटीकडे गेल्यानंतर तुम्हाला एक सेटलमेंट करायची संधी सुद्धा ते देतात. पण ओके. त्या सेटलमेंटमध्ये पैशाच्या जोरावरती ती सेटलमेंट केली जात नाही ना, हे निश्चितपणे बघितलं जातं. बरं. कॉम्पेन्सेशन म्हणून पैसे देणं वेगळं आणि झालेल्या गुन्ह्याचं कुठेतरी त्याची ग्रॅव्हिटी कमी करण्यासाठी किंवा ते प्रकरण दाबण्यासाठी म्हणून सेटलमेंट करणं, हे 2 पूर्णपणे वेगळे भाग आहेत. आणि मग विशाखा कमिटीकडे प्रकरण आल्यानंतर त्याची योग्य ती प्रोसेस फॉलो करून, आता मी थोडंसं खूप टेक्निकल किंवा किचकट भाषेत न सांगता, प्रोव्हिजन्स न सांगता थोडं सगळ्यांना समजू शकेल अशा ह्याच्यामध्ये सांगते. त्यामुळे मग ते कोर्टाची हायरार्की आहे, त्याप्रमाणे काही सामाजिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. जसं मगाशी मी म्हणलं, की डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये सुद्धा एक कमिटी असते, की जी महिलांवरती झालेल्या अत्याचाराची पूर्ण शहानिशा करते. गरज पडली तर ती स्वतः सुद्धा पोलीस चौकीमध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकते. तर अशा ओके. प्रकारच्या प्रोव्हिजन, कारण अगेन त्याचा बेस असा आहे, की ज्या महिलेवरती अन्याय झालाय, मग तो घरात असो अथवा घराबाहेर असो,
तिच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे आणि त्या निमित्ताने समाजातही हा संदेश पोहोचला पाहिजे की सहज जाता जाता तुम्ही कोणावरही अन्याय करू शकत नाही. दुर्दैवाने आपल्याकडे हे सगळे कायदे असूनही आता महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण हे खूप जास्ती आहे. आणि मला वाटतं बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये जर बघितलंच तर खूप वेळेला विक्टिमला असं वाटतं की आपल्यालाच दोषी धरलं जाईल आणि त्याच्यामुळे 10तले 3च गुन्हे नोंदवले जातात. ही आत्ताची दुर्दैवाची सत्य परिस्थिती आहे. हो, अगदी बरोबर सांगितलं. आणि आता आता एक थोडक्यामध्ये अशी एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला, की आता तुम्ही म्हणालात, की हे गुन्ह्यांची संख्या सध्या खूप जास्त आहे. तो स्त्रिया म्हणजे शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये अ, याच पद्धतीने दोन्ही क्षेत्रात काम होतं का शहरी भागासाठी काही वेगळी आता तुम्ही सांगितली ती पद्धत असते? तर ग्रामीण भागासाठी काय पद्धतीने काम होतं किंवा तिथल्या महिलांनी कशी मदत मिळवावी जर त्यांच्याशी कौटुंबिक हिंसाचार किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणचा जो तुम्ही आता सांगितलात, की तिथे जर त्यांना काही त्रास होत असेल, तर त्यांनी कुठे जाऊन मदत घेतली पाहिजे? ग्रामीण भागामध्ये म्हणशील तर कायद्याची मदत घेण्यापेक्षा सुद्धा ग्रामपंचायत असेल, तिकडचे ग्रामसेवक असेल, या पातळीवरती ती मदत जास्ती घेतली जाते. पण निश्चितपणे त्याही कायद्याची मदत घेऊ शकतात. ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा अंगणवाडीच्या ज्या सेविका असतात, आशाताई ज्यांना आपण म्हणतो, हो, तर हो. त्याही बऱ्याचदा या सगळ्या विषयांमध्ये मार्गदर्शन करताना आढळतात. अच्छा. ओके, ओके. आता 2 गोष्टी आहेत, की पहिलं म्हणजे की पहिल्यांदा पुढे बाहेर पडलं पाहिजे आणि माझ्यावर खरंच अत्याचार होतोय याची जाणीव तिला झाली पाहिजे ज्या स्त्रीला आहे. त्याच्या पुढे जाऊन तिने पाऊल उचलावं, की याच्या विरोधात आवाज उठवला आहे. मग तो भलेही कौटुंबाच्या विरोधात असेल किंवा सामाजिक व्यवस्था किंवा समाजातला कोणी घटक असेल. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा ते एखादी तक्रार नोंदवतात किंवा त्याच्या पुढची पायरी म्हणजे कोर्टात जाऊन ती केस दाखल होते. तर अशामध्ये ती स्त्री एका वेगळ्याच मानसिकतेतनं जात असणार, की जो काही मानसिक त्रास तिला होत असेल किंवा तिला लोकांची बोलणी ऐकून घ्यावी लागत असतील, प्लस आतमध्ये तिची चलबिचल खूप चालू असेल. सो अशा वेळेस एक वकील म्हणून किंवा एक काउन्सिलर म्हणून तुमची भूमिका काय असते आणि तुम्ही यांना काय पद्धतीने मदत करता किंवा त्यांचं काय म्हणू आपण उपचार आपण म्हणूया किंवा काउन्सिलिंग हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. हे कशा प्रकारे केलं जातं आणि कुठे केलं जातं? या कायद्याअंतर्गत सुद्धा त्यांना समुपदेशन केलं जातं. मगाशी मी तुला म्हणलं तसं की ग्रॅव्हिटी जी आहे त्या याच्याप्रमाणे काही वेळेला रेग्युलर सायकोलॉजिस्ट असतील, सायकॅट्रिस्ट असतील, हे अपॉइंट केले जातात. वकील म्हणून ओके. जर माझ्याकडे एखादी अशी केस आली तर निश्चितपणे पहिला मुद्दा हाच असतो की जे घडलंय त्याच्यामध्ये तिचा दोष नाहीये. ते जे एक गिल्ट आलेलं असतं किंवा एक माझ्याच बाबतीत हो, का, हो. हा एक प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा विचारला अगदी जातो की बरोबर. हे माझ्या बाबतीत का घडावं. त्यामुळे तो एक मुद्दा सांगणं खूप महत्वाचं असतं की जसं ऍक्सिडेंट होताना काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तसा हा एक प्रकारचा अपघात आहे जो दुर्दैवाने त्या स्त्रीच्या आयुष्यात आलेला आहे. आणि किमान हा अपघात इतरांच्या आयुष्यात येऊ नये की ज्यांनी हे केलेलं आहे. कारण तुम्ही जर का त्या गोष्टी मगाशी मी म्हटलं की ती गोष्ट सेटल झाली किंवा त्या व्यक्तीला जर का त्याची शिक्षा झाली नाही तर कदाचित त्या व्यक्तीचं धाडस वाढू शकतं किंवा अनेकदा अशा प्रकारचे गैरप्रकार वाढण्याची सुद्धा खूप शक्यता असते. मग या निमित्ताने तुला मी सांगेन की माझ्याकडे एका शाळेतल्या बालगटातल्या मुलीचा विषय आला होता आणि ती मुलगी तिच्या मैत्रिणी बरोबर जायला आईला सांगायची की नाही मला हिच्या बरोबर नाही जायचंय. तर आईचं असं व्हायचं की अगं घरात बसून काय करतेस, कंटाळा येत असेल तू खेळायला जात जा. आणि त्या विषयाच्या खोलाशी म्हणजे आता या दृष्टीने शाळेचे शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांचा खूप महत्वाचा रोल असतो. सुदैवाने त्या शाळेच्या मुख्याध्यापिकांना जाणवलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि मग त्यांनी माझ्याकडे रिफर केल्यानंतर मुळाशी गेल्यानंतर असं लक्षात आलं की तिथे एका माणसाचं ऑफिस होतं आणि ते सद्गृहस्थ म्हणजे ते प्रकरण नंतर इतकं गंभीर होतं की त्या भागातल्या जवळजवळ 27 ते 28 मुली या विषयाच्या विक्टीम होत्या आणि अगदी छोट्या गटापासून ते 18 वर्षाच्या मुलींपर्यंत पॉर्न्स व्हिडिओज दाखवून आणि अनेक प्रकार झाले होते. म्हणजे पोलिसांनी त्याच्यामध्ये खूप सुमोटो चांगल्या प्रकारे सहाय्य केलं. ती केस कोर्टामध्ये पेंडिंग आहे, त्याला शिक्षाही होईल. पण हे विषय खूप लवकर समोर येणं हे समोर महत्वाचं येणार. आहे. त्यामुळे मी सगळ्या पालकांना सांगेन की आपल्या मुलांवरती विश्वास ठेवा. मुलं जेव्हा काहीतरी, कारण मी तिच्याही आई बाबांचं कौतुक करेन की त्यांनी हे प्रकरण दाबलं नाही.
त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा ते स्वतःहून पुढे आले. कारण तिचीच जी मैत्रीण होती तिची आई सुरुवातीला तिचं असं म्हणणं होतं की नाही, माझ्या मुलीचं अजून आयुष्य जायचं, तर मी काही हा विषय पुढे आणणार नाही. ही प्रतिक्रिया सुरुवातीला स्वाभाविक होती. पण अशा विषयांमध्ये पुढे येऊन तक्रार करणं, कारण मुळात ह्या सगळ्या प्रोसिडिंग ज्या कोर्टात आहेत, कारण हे संवेदनशील विषय आहेत, यांची आयडेंटिटी कुठेही डिस्क्लोज केली जात नाही. आणि कोर्टामध्ये सुद्धा हे जे मॅटर्स आहेत ते इन कॅमेरा प्रोसिडिंग घेतले जातात. त्यामुळे असं होत नाही की यांची बदनामी झाली आहे किंवा लोकांपर्यंत हे विषय पोहोचलेले आहेत. आणि पोलिसही याच्यामध्ये अनेकदा खूप संवेदनशीलतेने हे विषय हाताळताना दिसतात. तर निश्चितपणे लोकांनी आपल्या मुलांवरती विश्वास ठेवूयात. कुठल्याही प्रकारचं, म्हणजे आता हे डॉक्टर म्हणून किंवा समुपदेशकही सांगतील की आपल्याला आपल्या मुलांचा एक बेसिक स्वभाव माहिती असतो. त्याच्यामध्ये जर का काही फरक जाणवला तर त्याचं कारण नक्की जाणून घ्यायचा प्रयत्न करा. पण काही वेळेला असं असतं की मुलांना त्या शब्दात व्यक्त करता येत नाही, पण काहीतरी वेगळं आणि विचित्र घडतंय एवढंच ते आपल्याला या सगळ्या विषयांमध्ये सांगू शकतात. अगदी बरोबर. आणि डोमेस्टिक व्हायलन्स बरोबर जसं आपण सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस पाहिलं, तिथे जसं प्रत्येक फिमेल एम्प्लॉई आहे, तसंच जर एखादी व्यक्ती त्या ऑफिसमध्ये व्हिजिटला गेली असेल की ती त्यांची एम्प्लॉई नसेल आणि तिला जर असा अनुभव आला तर तिला सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत संरक्षण मिळतं. तसंच डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये फिमेल, त्या घरातली महिला, मग ती कुठल्याही वयोगटाची असो, त्या महिलेला संरक्षण आहे. आणि तो त्याच्यात एवढंच आहे की हिंसाचार घरी व्हायला हवा आणि तो घरातल्या व्यक्तींकडून व्हायला हवा. ही एक कायद्याची त्याच्याबदली डेफिनेशन किंवा अट आहे असं आपण म्हणूया. ओके. तर तुम्ही आता जे सांगितलं ते अतिशय छान माहिती दिली की लहान मुलींमध्ये किंवा शाळेतला वयोगट आहे किंवा कॉलेजमध्ये जाणारा, यांच्यावरतीही असे अन्याय होत असतात आणि त्यालाही पालकांनी पुढे येऊन त्यांची मदत करणं आणि त्याच्या विरुद्ध काहीतरी आवाज उठवणं, तर बाकीचे लोकही सेफ राहू शकतील, म्हणजे त्याच वयोगटातल्या इतर मुली, हेही फार महत्वाचं आहे. जसं तुम्ही म्हणालात की कुठल्याही वयोगटातल्या स्त्रियांना, तो आता आपण एक छोट्या मुलींचा गट बघितला. आपण कौटुंबिक हिंसाचार म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एकच येते की लग्न झालेली स्त्री. मग कदाचित ती नवविवाहित असण्याचं प्रमाण हे जास्त असतं किंवा काही 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी अशा सुद्धा घटना किंवा आजकाल तर बाहेर बघितलं तर इतक्या घटना लक्षात येतात की त्या कौटुंबिक हिंसाचाराचा घटक असेल. मग ते कदाचित म्हणजे म्हटलं जसं की फक्त शारीरिक मारहाण नसेल, पण मानसिक गोष्टी किंवा मानसिक दुःख हे जास्त असू शकतं. आता या गोष्टी झाल्या, पण आता जर आपण बघितलं की वृद्ध स्त्री किंवा घरामधलं सीनियर सिटीझन यांच्यासाठी पण असे काही कायदे आहेत का किंवा का हे यांच्याच अंडर मोडतात? डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये त्या घरातली सिनियर स्त्री निश्चितपणे त्याच्या अंडर येऊ शकते. पण त्याच्याशिवाय सिनियर सिटीझनसाठी म्हणून एक वेगळा कायदा आहे की ज्याचा उद्देश असा आहे की आपल्या म्हणजे आपण आता भारतापुरतं म्हणूयात, बाहेरच्या देशातही त्यांचे कायदे निश्चितपणे आहेत. पण भारतामध्ये असं आहे की 2050 सालापर्यंत एक मोठा घटक जो आहे तो वृद्ध मंडळींचा असणार आहे. कारण आपल्या सगळ्यांचं एक आयुष्यमान वाढलंय किंवा एक प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे. तर अशा ह्याच्यानी त्या दृष्टीने त्यावेळेला त्यांचे काही वेगळ्या अडचणी, वेगळे प्रॉब्लेम्स असू शकतील. पण सध्याच्या यानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक वृद्ध व्यक्तीला, की केवळ ती वृद्ध आहे म्हणून तिला अपमानित केलं जावं किंवा ती परावलंबित आहे म्हणून तिच्या बाबतीत काही त्रास व्हावा असं न होता, त्या प्रत्येक व्यक्तीला, ती वृद्ध व्यक्ती सुद्धा आपल्याच देशाची नागरिक आहे. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन हे तिलाही तेवढंच ऍप्लिकेबल आहे आणि त्यामुळे त्या कायद्याअंतर्गत त्यांना संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे एक किस्सा मला तुला सांगायला आवडेल की लातूरमध्ये आता या कायद्याच्या अंतर्गत असं झालेलं आहे की झेडपीचे जे सगळे एम्प्लॉईज आहेत त्यांना नोकरीच्या याच्यामध्ये आपापल्या आई वडिलांचे अकाउंट डिटेल्स द्यावे लागतात आणि 10% रक्कम, पगाराच्या 10% रक्कम ही त्यांच्या अकाउंटला जमा होते. आणि जर एखाद्या वृद्धांनी तक्रार केली की आमची मुलं आम्हाला नीट सांभाळत नाहीयेत, तर 30% त्याच्या पगाराची कपातून डायरेक्टली त्या वृद्ध जोडप्याच्या किंवा आई वडील यांच्यापैकी जे कोणी असतील त्यांच्याकडे ती रक्कम डिपॉझिट होते. ही मला वाटतं खूप सकारात्मक गोष्ट आहे. आणि हा जो प्रकार लातूरमध्ये सध्या चालू केलेला आहे तो सगळीकडे, संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा भारतभर
व्हावा की जेणेकरून आई वडिलांना थोडस एक मेंटल आणि फिजिकल पीस एक मिळू शकेल त्या ह्याच्यातनं, आणि मुलांनाही थोडीशी मला वाटतं जबाबदारीची जाणीव होईल. कारण आता आपल्याकडे पूर्वी जेव्हा जॉईंट फॅमिली होती तेव्हा ह्या अडचणी तितक्या जाणवत नव्हत्या, कारण तिथे अनेक त्या वयाची, किंवा तू आता जर एक ट्रेंड बघितला असेल तर काही म्हणजे कपल आहे तर त्याचे दोघांचे म्हणजे मुलाचे आई वडील आणि मुलीचे आई वडील हे एकत्र राहण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण ते दोघंही परदेशात असतात किंवा एकच मुलगा एकच मुलगी असं. तर मला वाटतं हाही एक चांगला ऑप्शन त्यांनी निवडलेला आहे, आणि त्या दृष्टीने त्यांचं एक मेंटल हेल्थ पण चांगली राहते. पण येस, बट ऑफकोर्स जिथे मुलं सांभाळत नसतील तिथे कायद्याचं संरक्षण आहे. मग अशी विशाखा कमिटीतला एक मुद्दा माझा सांगायचा राहिला. अनेक शाळांमध्ये आता विशाखा कमिटी केली जाते की जिथे शाळेच्या मुख्याध्यापिका त्या मीटिंगला हजर नसतात, पण बाकीच्या सगळ्या शिक्षकांना जाणवणारे, किंबहुना आता लॉकडाऊनमुळे मुलं शाळेत येत नव्हती, पण तिथे तक्रार पेटी केलेली असते की शाळेतली मुलं देखील त्यांना जर असे काही अनुभव आले तर ते निश्चितपणे त्या तक्रार पेटीमध्ये स्वतःची नावं न घालता किंवा आयडेंटिटी डिस्क्लोज न करता जे इश्यूज आहेत ते मांडू शकतात. ह्या विशाखा कमिटी जी शाळेनी कमिटी केलेली आहे त्याची दर महिन्याला एखादी मीटिंग होते, एखादा विषय घेऊन पालकांची किंवा शिक्षकांशी संबोधन केलं जातं, आणि ते त्या दृष्टीने अपॉइंट म्हणजे विशाखा कमिटीमध्ये एक बाहेरचा सदस्य असतो की ज्याची रिक्वायरमेंट की तो राजकीय याच्यावरती असावा, तो नगरसेवक किंवा या पदाचा असावा, त्याचं सोशल काम असावं, असे काही निकष आहेत. आणि मीही आता एका शाळेचा तो भाग आहे की त्यांच्या त्या कमिटीमध्ये मी तिथे पूर्वीची पालक होते आणि आता मी त्या शाळेमध्ये विशाखा कमिटी मधली एक सदस्य म्हणून जॉईन झालेली आहे. तर तोही एक चांगला उपक्रम आहे की जिथे, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण संरक्षण तेव्हाच देऊ शकतो जेव्हा लोक समोर येतील की हो काहीतरी आमच्यावरती अन्याय झाला, काहीतरी घडलं की जिथे आम्हाला संरक्षण हवंय किंवा जिथे आम्हाला न्याय हवा आहे. बरोबर बरोबर. सो मिताली, अजून एक मुद्दा माझ्या डोक्यात आला. मगाशी आपण समुपदेशनाचं म्हटलं, तसं अनेक स्त्रिया किंवा आपण म्हणू कौटुंबिक हिंसाचार किंवा घटस्फोट या अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या असतात, किंवा ही अवस्था जी त्यांना खूप त्रासदायक असते आणि कदाचित ती केस काही महिन्यात सुटते किंवा वर्षानुवर्ष चालू राहते. सो अशा वेळेस त्यांना समुपदेशन त्यांचे किंवा तुम्ही वकील म्हणून स्वतः त्यांचं करत असाल, पण ही प्रोसेस काय असते की त्यांनी केस फाईल केल्यावर, म्हणजे ही माहिती मी यासाठी विचारते की कोणावरही वेळ येऊ नये, पण जर कोणाकडेही अशी अवस्था आलेली असेल तर त्यांनी पहिल्यांदा वकिलांकडे जावं का समुपदेशन करावं का म्हणजे काय केस फाईल करणं, काय काय यांची प्रोसेस असेल किंवा कोण त्यांना पहिले मार्गदर्शन करू शकेल? आता ऑप्शन काय निवडायचा हा त्यांचा कॉल असू शकतो, पण हल्ली लग्नापूर्वीचं समुपदेशन आणि घटस्फोटापूर्वीचं समुपदेशन, म्हणजे ज्याला आपण लिटिगेशनच्या पूर्वीचं असं म्हणतो, तो एक ट्रेंड आलेला आहे. मी स्वतः अशा प्रकारचं समुपदेशन गेली जवळजवळ 20हून अधिक काळ, म्हणजे माझ्याही लग्नाच्या आधीपासून करते आहे. तर त्याला थोडे वेगवेगळे पार्ट्स आहेत, म्हणजे प्रत्येक केस वाईज त्यांनी कुणाकडे जावं हा एक मुद्दा निश्चितपणे असू शकतो. पण लग्नाच्या म्हणजे ज्यांना आता लग्न करायचं आहे, जी लग्न करण्यासाठी इच्छुक आहेत, त्या मंडळींना मी एक निश्चित सांगेन की आपल्याकडे अपेक्षा ज्या असतात त्या प्रत्येक अपेक्षेला आपण का हा शब्द लावावा. म्हणजे ही जर अपेक्षा आपली का आहे हे आपल्याला कळलं तर आपल्याला जोडीदाराशी जमवून घेताना किंवा त्या प्रकारचा जोडीदार निवडताना हे खूप सोपं जातं. एक उदाहरण तुझ्या क्षेत्रातलं सांगायचं झालं तर एखादा डॉक्टर मुलगा आहे की ज्याला माहिती आहे की त्याच्या म्हणजे वेळापत्रकामुळे तो कदाचित कुटुंबाला तितका वेळ देऊ शकणार नाही, म्हणून त्याची अपेक्षा अशी असू शकेल की मला गृहिणी हवी आहे की जी मुलांना, त्याच्या आई वडिलांना असेल किंवा एकंदरीतच कुटुंबाला सांभाळू शकेल. मग अशा मुलांनी जर करिअर ओरिएंटेड मुलीशी लग्न केलं की जी एअर होस्टेस आहे, की जिच्याही कामाच्या वेळा अनिश्चित आहेत किंवा जी खूप अँबिशियस आहे, तर मग 9चे 9 दिवस संपले की मग ते खटके उडायला लागतात, कारण त्या दोघांना आपली अपेक्षा ही का आहे हे व्यक्त करता येत नाही. तर जर येणाऱ्या मुलीला त्या मुलांनी असं सांगितलं की नाही माझी गृहिणी मला का हवी आहे तर मला तिच्याकडनं ह्या अपेक्षा आहेत, मग ती मुलगी हे ठरवू शकते की आपण त्या अपेक्षांमध्ये बसतो किंवा नाही. तर त्या विषयाची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि घटस्फोटापूर्वीचं म्हणशील तर मी एक थोडस वेगळ्या पद्धतीचं काउन्सिलिंग करते. मी जेव्हा ते कपल माझ्या समोर बसतं तेव्हा मी त्यांना असं सांगते की तुमचं लग्न पुढे जुळलं किंवा तुटलं तर माझी फीस तुम्ही मला देणारच आहात, त्याच्यामुळे तुमच्या रिझल्टशी तसा माझा संबंध नाही.
माझं काम काय आहे, तर जसं डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात की तुम्हाला ताप येण्याची जी काही कारण आहेत त्यातलं या कारणामुळे ताप आलाय किंवा डायग्नोसिस ज्याला म्हणतो. तसंच माझा हे तेच आहे की तुमचं नक्की कुठे विंचत असेल किंवा काय तुमच्यामध्ये एक्झॅक्टली इश्यू आहे, मग तो सोडवायचा की नाही ही नेक्स्ट स्टेप. हा एक पहिला मुद्दा असतो. दुसरं बऱ्याचदा असं होतं की जेव्हा कुठल्याही दोन व्यक्ती, म्हणजे आता घटस्फोटाचं कपल सोडलंच तरी कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये जेव्हा भांडण होतं आणि जेव्हा तिसरी व्यक्ती समजवायला जाते तेव्हा बऱ्याचदा ती दुसऱ्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण असं झालं की आपण कान बंद करून टाकतो, आपण असं त्या व्यक्तीला ठरवून टाकतो की ही त्या पार्टीतली आहे. त्यामुळे मी त्यांना समुपदेशनच्या सुरुवातीला असं सांगते की तुम्ही दोघं जण एकमेकांसाठी नवरा आणि बायको म्हणून अयोग्य आहात हे तुम्हाला पटल्यामुळेच तुम्ही माझ्या समोर बसलाय. सो आता परत ते मला पटवून देऊ नका, आपण त्याच्या थोडंसं पुढे जाऊयात. आणि मग जेव्हा त्यांना असं विचारलं जातं की इतर नात्यामध्ये ती व्यक्ती कशी आहे, ते सांगताना मग पटकन येतं की नाही नाही म्हणजे तो ममाच बॉय आहे, किंवा ती मग तो सांगतो की नाही नाही आई म्हणून ती उत्तम आहे. मग त्यांना एका पॉइंट नंतर रिअलाइज होतं की कदाचित आपण माणूस म्हणून चांगले आहोत आणि आपलं कॉम्बिनेशन वर्क करत नाहीये. मग थोडेसे ते एकमेकांवरचे आरोप, चिखलफेक किंवा मग अगदी लग्न ठरल्याच्या वेळेपासून ज्या काही कुरबुरी झाल्या होत्या ते सगळं जे कॅरीड अवे होतं ते कुठेतरी थांबतं आणि एका चांगल्या मोडवरती, म्हणजे परदेशांमध्ये बऱ्याचदा असं म्हणलं जातं की फॉर द बेटरमेंट, अशा एका ह्याच्यावरती कदाचित ते येऊ शकतात. आणि मग काही वेळेला त्यांच्या असं लक्षात येतं की तिसरा महत्वाचा मुद्दा आम्ही असं घेतो की ठीक आहे तुमच्यात मतभेदाचे किती मुद्दे आहेत, एक 10 मुद्दे आहेत, त्यातले 4 मुद्दे असे आहेत की जे तुम्हाला आयुष्यात असं वाटत नाही की हे सुटतील, ते आपण बाजूला ठेवून घेऊया. जे 2 मुद्दे असे आहेत की जे वरचे 4 मुद्दे आणि हे सगळे सुटले तर आम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार आहोत. आणि मग जे उरलेले 4 डायसी मुद्दे आहेत त्याच्यावरनं घेऊन काउन्सिलिंगची सुरुवात होते. मग कुठेतरी त्यांना रिअलाइज होणं, कारण कुठलाही काउन्सिलर त्यांना रिझल्ट देऊ शकत नाही, तो त्यांना सांगू शकतो. अल्टिमेटली डिसिजन जर त्यांनी कोणाचं ऐकून घेतलं तर ते टिकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की या मंडळींनी मात्र नक्की प्रोफेशनली, मग त्यांच्या दृष्टीने सायकॅट्रिस्ट योग्य असतील, सायकोलॉजिस्ट योग्य असतील, लॉयर योग्य असतील किंवा XYZ त्यांचे फॅमिली पर्सन योग्य असतील, पण त्या एकाच व्यक्तीचा सल्ला घ्यावा. कारण बऱ्याचदा इतर सल्ले देणारी व्यक्ती ही चांगल्यासाठीच सांगत असतात. पण तू ऍग्री करशील की आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीमध्ये तुम्ही असं म्हणता की एक मात्रा जी एकाला लागू पडते ती दुसऱ्याला लागू पडेलच असं नाही. पडेलच असं नाही. एक्झॅक्टली हे अगदी इथे असंच बरोबर. होतं की प्रत्येकाचं नातं वेगळं आणि अल्टिमेटली तुमच्या नात्यामध्ये काय बिघाड झालाय हे हा तुम्ही दोघंच सांगू शकता. त्यामुळे तिसऱ्या व्यक्तींचे सल्ले ऐकण्यापेक्षा प्रोफेशनल व्यक्तीचे सल्ले ऐकले तर थोडा फरक पडू शकतो असं मला वैयक्तिक वाटतं. अगदी बरोबर. तो खूप या 3 टप्प्यांमध्ये तुझं काउन्सिलिंग चालतं हे खूप छान माहिती मिळाली. आणि खरंच प्रत्येकाने जर असा विचार केला की मला ही का गरज आहे आणि चांगली बाजू जर बघितली तर आपोआप दुसरी बाजू ही फिकी पडत जाते. आणि हे प्रश्न नक्कीच अगदी काउन्सिलिंग लेव्हललाही सुटू शकतात. हे अगदी आणि अशाही अनेक केसेस आपण बघतो की काउन्सिलिंग झाल्यानंतर लोकांचे विचार बदलतात आणि ते अगदी टोकाच्या निर्णयापर्यंत जात नाही. तो खरंच काउन्सिलरचा, लॉयरचा हा खरंच खूप मोठा सहभाग आहे किंवा वाटा असतो त्यांचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्यामध्ये. म्हणजे इथे तुला 1 मिनिटं थांबवते फक्त. 2 वेगळे अनुभव तुला नक्की सांगेन. म्हणजे एक आपण आता नवरात्री निमित्त स्त्री सक्षम होणं आणि या सगळ्या विषयामध्ये बोलतोय. पण दुर्दैवाने जर का तू फॅमिली कोर्टचं स्टॅटिस्टिक्स बघितलंस तर मुलीच्या आईचा इंटरफिअरन्स हे घटस्फोटाचं एक महत्वाचं कारण, म्हणजे एक नंबर 2चं कारण आहे असं आपण म्हणू शकतो की जे दुर्दैवी आहे जर आपण ते टाळू शकलो. कारण काय होतं, प्रत्येक आईला आपल्या मुलीची काळजी वाटणं साहजिक आहे आणि कुठलीच आई कधीच आपल्या मुलीच्यासाठी कुठलीही अयोग्य गोष्ट नक्की करणार नाही. पण कुठेतरी ती मुलगी ज्या दुसऱ्या घरात गेली आहे त्या घरातल्या सवयी रुळणं हे करणं यालाही वेळ देणं गरजेचं आहे. आता एकतर मुली इंडिपेंडेंट आहेत, गेल्यानंतर उशिराच्या वयात होणारी जी लग्न आहेत त्याच्यामुळे थोडा आपला स्वभाव ऑलरेडी रिजिड झालेला असतो. तर या गोष्टी कुठेतरी बॅक ऑफ द माइंड फ्लेक्झिबिलिटी कमी झालेली असते. तर याही गोष्टी लक्षात घेतल्या तर घटस्फोटाचं प्रमाण कमी होऊ शकेल असं एक वाटतं. म्हणजे हे एक स्टॅटिस्टिक्स पुढे आलेलं आहे ते या निमित्ताने कन्व्हे करायचं अगदी होतं. बरोबर, अगदी बरोबर. तो मगाशी सुद्धा तू एक आकडा सांगितलास की खरंच भारतामध्ये किंवा या स्त्रियांमध्ये हे 2 नंबरला आहे. जसं तू आता हे स्टॅटिस्टिक्स सांगितलंस. त्याच पद्धतीने असे काही मुद्दे आहेत का की आजचं सेशन ऐकल्यावर लोकांनी किंवा स्त्रियांनी आणि त्यांच्या कुटुंबानी ही काळजी घ्यावी की खरंच आपण या दिशेने आपला प्रवास चालू आहे. जी वाईट दिशा आहे,
की या दिशेने गेलं किंवा या पद्धतीने आयुष्य जगलं किंवा या पद्धतीने तुमच्या कुटुंबामध्ये किंवा त्यांच्या पर्सनल आयुष्यात किंवा कामाच्या ठिकाणी काही खटके उडत असतील, तर त्यांनी तिथे वेळीच सावध व्हावं. असं काही अजून तुमच्या केसेस मधनं किंवा तुमच्या या संशोधनातनं पुढे आलंय, की काय प्रकारच्या केसेस जास्त येतायत आणि कुठे काळजी घ्यावी? म्हणजे एक गमतीशीर म्हणायचं का दुर्दैवी म्हणायचं ते मला ठरवता येत नाहीये. पण एक असंही स्टॅटिस्टिक्स आहे की डिवोर्स झाल्यानंतर त्याच कपलनी पुन्हा लग्न करण्याचं प्रमाण पण वाढलंय. म्हणजे आता ही चांगली बाजू म्हणायची का वाईट? वाईट. म्हणजे जर परत तेच लग्न करत असतील तर मग थोडंसं ते आधी आपली पेशन्स लेवल का वाढवत नाहीत? किंवा म्हणजे काही ठिकाणी ना खरोखरीच अशी हे असते की यांनी वेगळं होणं हेच योग्य आहे. म्हणजे मुद्दा गंभीर आहे किंवा नाही, पण याहीपेक्षा सतत तडजोड करत राहण्यापेक्षा काही वेळेला खरंच प्रश्न असे असतात की हे लोक विभक्त होऊन म्हणजे कुठे थांबावं अशी वेळ आलेली असते. पण बऱ्याच वेळेला लोकांना नंतर पश्चाताप होतो किंवा नंतर रिअलाइज होतं किंवा अनेकदा तू आता सेलिब्रिटीजचं बऱ्याचदा उदाहरणं समोर येतात, त्यामुळे आपण असंही बघतो की 2-3 असे घटस्फोट होतात किंवा हे सेलिब्रिटीचं समोर येतं म्हणून असे हो, अनेक हो. कुटुंबांमध्ये पण आहे. तर त्याच्यामध्ये कुठेतरी मुळात लग्न करण्याची मानसिकता आपली आहे का? एक लिव्हिंग रिलेशनशिप कडे वाढणारा कल आहे. पण त्यांचे एक वेगळे काही प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे त्याच्यात आता आपण या विषय आता तो एक वेगळा गंभीर विषय आहे. पण मी जसं म्हणलं तसं की एक मुळात अपेक्षा की आपण लग्न का करतोय? आपल्या जोडीदाराकडनं आपल्या अपेक्षा काय आहेत? या बेसिक गोष्टींपासून जर सुरुवात केली आणि कुठेतरी जेव्हा आपण अपेक्षा करतो तेव्हा त्या अपेक्षांना काउंटर अपेक्षा असू शकतील ना. बरोबर आहे. या काउंटर अपेक्षांना आपण हे चालणार आहे का? मग ह्या काउंटर अपेक्षा आपल्याला मान्य असणार आहेत का? त्या आपण पूर्ण करू शकणार आहोत का? याची कुठेतरी चर्चा होणं गरजेचं आहे. बऱ्याचदा जी चर्चा होते ती ठीक आहे, एखाद्या व्यक्तीचं दिसणं, स्वभाव याच्यावरती ती व्यक्ती आवडणं किंवा आणखीन एक मुद्दा या बाबतीत आहे की आपल्याला जे वाटतंय ते इन्फॅच्युएशन आहे का? म्हणजे तुझ्या माझ्या काळामध्ये आपण खरंच खूप बाळबोध होतो असं म्हणायला अगदीच हरकत नाही. म्हणजे आता अगदी. 3री-4थीची मुलं आपल्याला सांगू शकतात की अरे नाही तो माझा पहिला क्रश होता वगैरे. म्हणजे हे आपल्याला आया म्हणून सुद्धा डायजेस्ट होणं थोडंसं अवघड आहे. अवघड तर आहे. या सगळ्या दृष्टीने कुठेतरी कुटुंबातला हरवत चाललेला संवाद याला कारणीभूत आहे का? हेही थोडंसं पाहायला पाहिजे. आजही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये म्हणजे माझ्याकडे आज मी या सगळ्या आघाड्यांवरती लढू शकते कारण माझ्या सासूबाई आज घरी आहे. सो या सगळ्या अस्थिरतेच्या आणि याच्यामध्ये मला माझ्या दोन्ही मुलांची काळजी अजिबातच नाहीये कारण आजी घरी असल्यामुळे त्यांना त्याच वेळेला प्रेम, माया, संस्कार हे सगळं त्यांना आता मिळतंय. सो अगदी त्याही बरोबर. दृष्टीने की ज्या घरामध्ये त्या 2 नात्यांमध्ये पटत नसेल त्यांनी तीही तडजोड म्हणजे घटस्फोट घेऊन एकटं राहून तडजोड करण्यापेक्षा जर आपण कुटुंबात राहून तडजोड करू शकलो तर एखादा तोही पर्याय हे करायला हरकत नाही. म्हणजे त्याचा विचार करायला हरकत नाही. तर सर्वांगीण अर्थात प्रत्येक केसेसमध्ये हे फरक पडतो. काही ठिकाणी मुली खरंच बिचाऱ्या सहन करत असतात आणि आता आपले काही जेंट्स मंडळी असेल तर ती मान्य करतील की काही ठिकाणी अशाही केसेस येतात ग की खरंच असं वाटतं की अरे या पुरुषांना सहन करायला लागतं. म्हणजे मधल्या काळात एक मीम निघालं होतं की आता पुरुषांसाठी संघटना निर्माण करा. अर्थात हे प्रमाण अजूनही मी म्हणलं तसं की नगण्य आहे. कमी आहे. पण कुठेतरी याचा बॅलन्स साधणं हे गरजेचं आहे. अगदी बरोबर. अगदी बरोबर. तो मिताली खूप छान माहिती दिलीस आणि उपयोगी माहिती दिलीस या 2 कमिटींबद्दल, की स्त्रियांनी इथे आपण धाव घेऊ शकतो, मदत मिळू शकते आपल्याला. काही ठिकाणी ही अगदी तू म्हणालीस तसं त्याची काही फी सुद्धा घेतली जात नाही. त्यामुळे ज्या लोकांना काही आर्थिक अडचणी असतील, ते लोकं त्या स्त्रिया तिथे जाऊनही मदत लगेच घेऊ शकतात. सो आपण ही माहिती आज गोळा करतोय, ती आपल्या स्वतःला गरज पडू नये, पण आपल्या स्वतःसाठी पण आपल्या आजूबाजूला असलेल्या स्त्रियांनाही याची माहिती व्हावी. आपल्या घरी येणाऱ्या सगळ्यात महत्त्वाचं, की अ, आज आपण उच्च शिक्षित आहोत, एक चांगला पैसा कमवतोय. पण अशाही स्त्रिया आहेत, ज्या आपल्या घरी रोज मदतीला येतात, की ज्यांच्याकडे शिक्षणही नाहीये, ज्यांच्याकडे पैसाही नाहीये आणि कौटुंबिक हिंसाचार किंवा त्यांच्या मुली, त्यांच्यासाठी आपल्याला ही माहिती होणं आवश्यक आहे आणि नक्कीच फक्त माहिती असून उपयोग नाही. गरज पडली तर आपण पुढे येऊन त्यांना मदत करणंही फार गरजेचं आहे. त्यामुळे ही तू जी माहिती दिलीस ती खूपच उपयोगी आहे. आता या 2 गोष्टी किंवा या सगळ्याबद्दल आपण बोललो हे महत्त्वाचं स्त्रियांचं किंवा कुटुंब रिलेटेड. आता जसं तुझ्या पहिल्याच जे काही तू माहिती दिली त्याच्यामध्ये आलं होतं ग्राहक संरक्षण कायदा.
तो प्रत्येक जण ग्राहक आहे आणि त्याला ग्राहक संरक्षण कायदा हा ऐकून तरी माहिती आहे. पण याच्याबद्दल तू अजून थोडक्यात काही आम्हाला सांगू शकशील, की तो कसा कुठे आपण उपयोगात आणू शकतो आणि किती गरजेचा आहे? त्याच्याबद्दल मी निश्चित सांगेन. फक्त त्याच्या आधी अजून एक मुद्दा सांगते. तुझे म्हणालीस की आपल्याकडे घरी येणाऱ्या ज्या काही मावशी असतील, ताई असतील, त्यांच्यासाठी आपण तर निश्चितपणे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवू शकतो. पण आता भाजपच्या आमच्या अर्चनाताई पाटील आहे, ज्या नगरसेविका देखील आहेत, त्या एक अभिनव दिशा या नावाने एक संकल्पना घेऊन आल्या आहेत. आपण प्रत्येक वस्ती विभागामध्ये, म्हणजे मतदारसंघ वाईज आपण प्रत्येक वस्ती विभागामध्ये एक दिवस ठरवलेला आहे, की आठवड्यातला एक दिवस. लॉकडाऊनमुळे आता आपण प्रत्यक्ष भेटणं शक्य झालं नव्हतं, तेव्हा आपण काही युट्यूबवरचे व्हिडिओज किंवा असे याद्वारे त्यांच्याशी संपर्कात आलो. पण अदरवाईज त्याची कन्सेप्ट अशी आहे की आठवड्यातला एक दिवस, एक 2 तास 3 तास जसं त्या वस्ती विभागातली गरज असेल त्याप्रमाणे प्रत्यक्ष वकील आणि एक समुपदेशक हे तिथे उपलब्ध असतील. आणि अगदी छोट्यातला छोटा, म्हणजे आम्ही कान देण्यापासून सगळ्या गोष्टी करणार, की तुम्हाला काहीतरी सांगायचंय जे आम्हाला कदाचित घरात सांगता येणार नाही, घरच्यांचं काय मत होईल किंवा अनेक गोष्टी. कारण बिईंग अ लॉयर आम्ही प्रेज्युडाईज असलं नाही पाहिजे, की एक व्यक्ती म्हणून आणि पक्षकार म्हणून किंवा एखादी नातेवाईक जरी माझ्याकडे पक्षकार म्हणून आली तर एरवी जेव्हा मी त्या व्यक्तीला भेटते तेव्हा मी ते कॅरी अवे केलं नाही पाहिजे. कारण आपल्याकडे डिवोर्स केसेस मध्ये जर का बघायचं झालं तर एखाद्या घटस्फोट चालू झाला की ती व्यक्ती सगळ्याच नात्यामध्ये वाईट आहे अशा पद्धतीने सगळं समाजामध्ये पसरतं. तर मला वाटतं की त्याची तशी काही आवश्यकता नसते आणि निदान आम्ही मंडळींनी तरी ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी आणि त्या पद्धतीने ते सेग्रिगेट करायला हवं. तर अशा काही मंडळींनी बोलण्यासाठी म्हणून देखील तिथे त्या उपलब्ध राहतील, जिथे त्यांची सिक्रेसी पाळली जाईल आणि याचा खूप चांगला अनुभव येतो आणि बरेच प्रश्न हे त्या लेवलला सुटण्यासाठी सुद्धा मदत होते. अगदी बरोबर. ओके. आता ग्राहक संरक्षण कायदा हा मगाशी जसं आपण बोलताना म्हणलं की कन्झ्युमर ऍक्ट जो आहे की ग्राहक म्हणून मला मिळणारं संरक्षण, तर याच्यामध्ये अगदी बेसिक फंडामेंटल असं आहे की मी ग्राहक असलं पाहिजे, म्हणजेच मी काहीतरी मोबदला देऊन ती वस्तू विकत घेतलेली असली पाहिजे. म्हणजे त्याला जर मी मोबदला दिला नाही, मला कुठेतरी ते फ्री लकी ड्रॉ मध्ये किंवा फ्री कुपन म्हणून, फ्री गिफ्ट म्हणून मिळालं असेल तर आणि त्याच्यामध्ये काही डिफेक्ट असेल तर मी त्याच्याबद्दल दाद मागू शकत नाही. सो मी ती वस्तू विकत घेतली पाहिजे. त्याच्यात आयदर ती मी माझ्या स्वतःच्या वापरासाठी किंवा कुणाला तरी भेट देण्यासाठी, की समजा एखादी वस्तू मी तुला भेट दिली तर निश्चितपणे त्याच्यात डिफेक्ट असेल तर त्याच्याबद्दल तू किंवा मी आपण दोघीही दाद मागू शकतो. दुसरं, त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट असला पाहिजे की तो तुम्हाला सिद्ध करता आला पाहिजे, तो दाखवता आला पाहिजे. हे का तर तो डिफेक्ट मॅन्युफॅक्चररचा आहे, होलसेलर कडनं झालेला आहे का रिटेलर कडनं झालेला आहे, यावरती कुणाच्या विरुद्ध दाद मागायची. आपल्याकडे कंझ्युमर कोर्ट्स वेगळी आहेत, त्याच्या अंडर 25 लाखापर्यंत सुरुवातीच्या कोर्टामध्ये किंवा त्या ह्याच्या कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट जसं असतं तशामध्ये करता येतं. 25 लाख ते 1 कोटी मध्ये आपण अप्पर कोर्टामध्ये डिरेक्टली जाऊ शकतो किंवा आधीच्या कोर्टाला निर्णय जर आपल्याला पटला नाही तर अपिलात जाऊ शकतो. आणि 1 कोटीच्या पुढे नॅशनल फोरम, म्हणजे त्याला ते डिस्ट्रिक्ट फोरम, स्टेट फोरम आणि नॅशनल फोरम असं म्हणतात. 1 कोटीच्या पुढे आपण नॅशनल फोरमला जाऊ शकतो किंवा स्टेट फोरमचा निर्णय आपल्याला पटला नाही तरी देखील आपण अपिलामध्ये जाऊ शकतो. आणि ग्राहक संरक्षण मध्ये खरं तर खूप छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आपण दाद मागू शकतो. म्हणजे हा खरं तर खूप मोठा विषय, म्हणजे मला आजची आपली वेळेची मर्यादा माहिती नाही, अदरवाईज आपण ह्याच्यावरती एक मेधा पुरकर म्हणून माझीच मैत्रीण आहे जी मगाशी आपण जो काउन्सिलिंगचा विषय बोललो तर त्या संदर्भामध्ये वय वर्ष 45च्या पुढच्या, म्हणजे तुझ्या माझ्या एज मधल्या ज्या सगळ्या की आता मुलं थोडीशी मोठी होत आली आहेत आणि ज्या गृहिणी होत्या की ज्या मुलांसाठी एस्पेशली घरी राहिल्या होत्या आणि आता त्यांना मोकळा वेळ आहे आणि थोडंसं कुठेतरी आता असं आपलं घरातलं महत्व संपलंय का असं कुठेतरी जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा अशा सगळ्या महिलांचा तिने मैत्रण नावाचा एक खूप छान ग्रुप केलेला आहे. आणि रिसेंटली आता त्यांनी सेम पुरुषांसाठी पण केलाय की या मोकळे व्हा, स्वतःला अपग्रेड करा, स्वतःला एनरिच करा, म्हणजे ज्याला आपण वुमन एम्पॉवर म्हणतोय की तसं तुमच्यातलं एक ते खूप छान पद्धतीने ग्रो करा. तर तिच्या इथे माझं जवळजवळ 1 पाऊण ते सव्वा तासाचं कंझ्युमर वरती लेक्चर असतं. तर आपल्या सगळ्या तुझ्या आता ऑडियन्सनी त्याही ग्रुपला नक्की जॉईन करावं असं मी सांगेन. 2 वर्षाचा एक सीझन पूर्ण आहे की 2 वर्षाचा एक वेगळा प्रोग्राम केलाय आणि खूप फरक पडतो, म्हणजे आपण अंतर्बाह्य बदलून जातो. म्हणजे त्यांचे अनुभव खूप छान आहेत ते ऐकण्यासारखे. तर ग्राहक संरक्षण मध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश होतो की किती छोटा स्कोप आहे. तर तू एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलीस किंवा कॅफेत गेलीस आणि तू चीज सँडविच मागवलंस
आणि त्या चीज सँडविचच्या ऐवजी जर त्यांनी तुला अमूल बटर घालून दिलं तरी देखील त्या प्रॉडक्ट मधला डिफेक्ट आहे की तू जे मागितलंस ते तुला मिळालं नाही. नाही इतकंच ना, म्हणजे या छोट्या किंवा आपण आता ऑनलाईन शॉपिंग मध्ये बऱ्याचदा बघतो की मी निळ्या रंगाची साडी मागवली होती आणि आयत्या वेळेला मला हिरव्या रंगाची आली. तर याच्या विरुद्ध सुद्धा दाद मागू शकतो, प्रोव्हाइडेड तिथे स्टार मार्क करून खाली असं लिहिलेलं नसेल की जो रंग अवेलेबल असेल तोच मिळेल. अगदी बरोबर. आपणही थोडस जागरूक राहणं गरजेचं आहे की एस्पेशली ऑनलाईन शॉपिंगला किंवा एरवीही जे काही आपण प्रोडक्ट्स घेतो, जे काही फ्री गिफ्ट असतात, प्रत्येक ठिकाणी स्टार मार्क करून ज्या टर्म्स कंडिशन लिहिलेल्या असतात त्या वाचणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा ही मंडळी त्यामुळे त्यातनं सुटतात किंवा ती वाचतात की आम्ही आधी डिक्लेअर केलं होतं. त्यामुळे तुम्ही कोर्टात गेल्यानंतर समोरच्या व्यक्तीला बाजू मांडण्याची, म्हणजे तुमचा मॅन्युफॅक्चरर असेल, होलसेलर असेल, रिटेलर असेल, त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्याच्यानंतर जर एखादा घटक असा असेल की ज्याचं लॅबोरेटरी टेस्टिंग पाहिजे, की मी त्यातली तज्ञ नाही, मला एवढं कळतंय की याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट आहे, तर त्याची लॅबोरेटरी टेस्ट केली जाते. त्या टेस्टचा रिपोर्ट ग्राह्य धरला जातो. तशा काही एजन्सीज किंवा लॅबोरेटरीज आपल्याकडे सरकार मान्य आहेत की ज्यांच्याकडे त्या ऑथेंटिक हे आहेत, त्याचे रिपोर्ट सबमिट केले जातात आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती निर्णय घेतला जातो. कोर्टाच्या संकल्पनेमध्ये बऱ्याचदा एखाद्या व्यक्ती विरुद्ध एकाच ठिकाणी एकाच कोर्टात दाद मागितली जाते. त्याला हा कायदा किंवा आपला डोमेस्टिक व्हायलन्स असेल, सेक्शुअल हॅरेसमेंट असेल, हे सगळे कायदे जे आहेत त्या कायद्याच्या अंतर्गत एक मुभा आहे की तुम्ही या कायद्याअंतर्गत जेव्हा दाद मागता तेव्हा तुम्हाला इतर कायद्याअंतर्गत दाद मागायला बाधा येत नाही. असा एक महत्वाचा हे आहे की तुम्ही इथे जरी दाद मागत असला तरी बाकीच्या गोष्टी तुम्ही त्याच वेळेला इतर कोर्टांमध्ये इतर विषयांसाठी सेम व्यक्ती विरुद्ध दाद मागू शकता. आता ह्याला व्यक्ती एक कंझ्युमर एकटाच असायला पाहिजे असं काही नाही, एक ग्रुप ऑफ असोसिएशन पण असू शकतं किंवा काही ठिकाणी स्वतः गव्हर्नमेंट सुद्धा, म्हणजे जेव्हा एखादं मेजर प्रोडक्ट असेल किंवा एखादं असं प्रोडक्ट असेल की ज्याच्याने जीवितहानी किंवा जास्ती प्रमाणामध्ये हानी होऊ शकते, तर त्याही वेळेला गव्हर्नमेंट सुमोटो सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये कोर्टात जाऊ शकतं. दोन्ही बाजूला हे करायची संधी दिल्यानंतर त्याप्रमाणे कोर्टाचे डिसिजन देतात. जी अग्रीव पार्टी आहे ती परत आपण म्हणल्याप्रमाणे अपिलामध्ये जाऊ शकते. त्याला त्यांची कोर्टाची काही वेळेची मर्यादा आहे. डिसिजन देताना याला कॉम्पेन्सेशन ही देता येतं आणि कॉम्पेन्सेशन बरोबर ह्याला शिक्षाही कोर्ट करू शकतं. म्हणजे खरं तर त्या गोष्टीची ग्रॅव्हिटी तेवढी असेल तर त्याला शिक्षाही होऊ शकते. आणि काही ते नियम आहेत की तुम्ही पावती घेणं आवश्यक आहे, की जे आता मला वाटतं मोदी सरकार आल्यानंतर आपण सगळेजण थोडेसे डिजिटल आणि याच्यामध्ये ते प्रूफ ऑलरेडी येतात, पण अदरवाईज तुम्हाला ते प्रूफ देणंही गरजेचं असतं, तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंटेशन करणंही गरजेचं असतं. आणि कंझ्युमर कोर्टाच्या अंडर आणखीन एक गंमत अशी आहे की तुम्ही एका छोट्या पोस्टकार्ड वरती सुद्धा तक्रार लिहून देऊ शकता की ज्याची दखल घेतली जाणं आवश्यक आहे. जसं फॅमिली कोर्टमध्ये बऱ्याच जणांना हे माहिती नाहीये की फॅमिली कोर्टमध्ये वकील हा तुम्हाला ऍज अ मॅटर ऑफ राईट देता येत नाही, तुम्हाला परवानगी घ्यावी लागते की आम्हाला फॅमिली कोर्टामध्ये वकील द्यायचा आहे, की कदाचित आम्हाला तेवढी माहिती नाही. आणि मग जर पहिल्या पार्टीला ती परवानगी मिळाली तर दुसऱ्या पार्टीला ती ऍज अ मॅटर ऑफ राईट मिळते की दोन्हीकडे ते तुल्यबळ असावं. पण ही एक प्रोव्हिजन बऱ्याच जणांना माहिती नसते. तसंच कंझ्युमर मध्ये तुम्ही छोटीशी एक तक्रार देऊन तुम्ही तुमची केस लढवू शकता. एवढा एक हे आहे, म्हणजे अजून खूप मोठा स्कोप आहे, पण मला वाटतं आजच्या पुरतं आपण करूया. माहिती आहे. आणि तुमचे जे काही इतर ठिकाणी जे काही असे सेशन चालू असतील किंवा माहितीपर काही संवाद चालू असतील त्याच्यामधनं त्याची माहिती मिळाली तर बाकीचे लोक तिथे जॉईन होऊनही त्याच्याबद्दल अजून माहिती घेऊ शकतात. पण आज जी काही माहिती मिळाली ती अगदी योग्य आहे, गरजेची आणि थोडक्यात की स्टार मार्क वाचून आपण कुठली वस्तू खरेदी करायची आणि त्याचं बिल आपल्याकडे असलं पाहिजे. हे दोन तर मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत की नंतर आपण लिहिलेलं आहे आम्ही सगळं हे क्लेम करून त्यांच्या विरुद्ध आपण भांडू शकत नाही. तो हा महत्वाचा मुद्दा आहे. तो स्टार मार्क नाही तर आपण ऍक्सेप्ट करत राहतो आणि त्यातनं तो आपण काही त्याच्यामध्ये त्याला पकडू शकणार नाही. हे अगदी बरोबर. तो मिताली आता अजून एक अगदी शेवटचा प्रश्न विचारते की बरेच वर्ष तुम्ही तुमच्या सामाजिक उपक्रमांचं काम चालू ठेवलेलं आहे. आता तू भाजपातर्फे स्वीकृत नगरसेविका सुद्धा आहेस. तर तुमच्या जे सामाजिक कार्य तुम्ही करताय इतकी वर्ष वेगवेगळ्या स्तरांवरती त्याच्याबद्दल आम्हाला जरा माहिती दे की जेणेकरून प्रत्येक वर्षभर तुमचे जे वेगवेगळे उपक्रम चालू राहतात किंवा दिवाळी निमित्त जो उपक्रम चालू असतो जो आता सुरू होईल
त्याच्याबद्दल जरा सगळ्यांना माहिती देशील की जेणेकरून आम्ही सगळेजण त्यामध्ये सहभागी होऊ शकतो. 100%. तू स्वतः मला वाटतं गेली 5हून अधिक वर्ष या उपक्रमामध्ये सहभागी होतेच आहेस. देणे समाजाचे समाजासाठी या नावाने आपण एक उपक्रम करतो, जी मुळात माझ्या मिस्टरांची, कुलदीप सावळेकरांची संकल्पना आहे की आहे रे आणि नाही रे, की एक आपल्या समाजामध्ये असा घटक आहे की ज्यांच्याकडे खूप सारं आहे, गरजेपेक्षा जास्त आहे, आणि एक घटक आहे की ज्याच्याकडे गरजेपुरतं देखील आपल्याकडे ते सामान नाहीये. तर आपण ज्यांच्याकडे जास्त आहे आणि त्यांना ते नको आहे असं सगळं चांगलं सामान, अगदी छोट्या एक कप एक बशी पासून ते इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पर्यंत, एकच अट आहे आपली की तुम्ही ज्या स्थितीत द्याल त्या स्थितीमध्ये समोरच्याला ते वापरता आलं पाहिजे, असं सामान आपण गोळा करतो. यावर्षी आपलं संकलन 22 ऑक्टोबर पासून साधारण 28 ऑक्टोबर पर्यंत होणार आहे, संध्याकाळी 4 ते 8 या वेळेमध्ये. प्रतिज्ञा मंगल कार्यालयाच्या लाईनीत पिनाक पारिजात, मी तुला मेसेजमध्ये ते सगळे डिटेल्स पाठवीनच. तर तिथे ते कलेक्शन सुरू होणार आहे आणि दरवर्षी, म्हणजे हे आपलं 13वं वर्ष आहे. गेल्या वर्षी आपण तपपूर्ती साजरी केली आणि हे 13वं वर्ष आहे. साधारणतः 60हून अधिक संस्था दरवर्षी आपल्याकडे येतात, ज्यांना वर्षभर पुरेल एवढं सामान आपण देऊ शकतो. आणि नक्कीच तुम्ही सगळेही याच्यामध्ये सहभागी व्हा, कारण ह्याच्यामध्ये देण्यातलं समाधान खूप छान आहे की त्यांच्या ज्या प्रतिक्रिया असतात, म्हणजे नेलपेंट सारखी वस्तू जेव्हा एखाद्या संस्थेच्या संस्थाचालिकाला मिळते तेव्हा ती म्हणते की ताई आमचा नेसेसिटीज मध्ये इतका जीव जातो की हे प्रॉडक्ट असं काही बाजारात मिळतं हे आमच्या मुलींना आज कळेल. म्हणजे आपण त्याची ग्रॅव्हिटी समजून घेऊ शकतो की ही आपल्या घरातली अत्यंत दुर्लक्षित गोष्ट असते. तर अशा प्रकारे आपण तो उपक्रम, म्हणजे सामान द्यायला तर जरूर या, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी तो उपक्रम बघायलाही निश्चितपणे या, कारण तो सांगण्याची नाही तर निश्चितपणे अनुभवण्याची गोष्ट आहे. आता आपल्या संस्थेबरोबरच आपण एक महिला बचत गट सुरू केलेला आहे, स्वाधार महिला बचत गट म्हणून. लॉकडाऊन मध्ये अनेक महिलांचे रोजगार गेले आणि त्यातल्या ज्या महिलांना बेसिक शिवणकाम येत होतं त्या सगळ्या महिलांसाठी आपण एक त्यांच्या स्किलवरती अवलंबून ठेवून 3 महिने ते 1.5 वर्ष असं त्यांना ट्रेनिंग देत होतो. आणि त्याच्यात आपण काय केलं तर आपल्या सगळ्यांच्या घरी शाली असतात, मग ती कुठेतरी समारंभात आलेली असते, एक लग्नातली तर असतेच असते, आणि त्या प्रत्येक शाली बरोबर एक आठवण असते. तर आम्ही असं आवाहन केलं की तुम्ही तुमच्या शाली आम्हाला द्या, त्यातनं तुम्ही तुम्हाला जे हवंय ते वस्त्रप्रावरण शिवून घ्या. म्हणजे अगदी छोट्या मुलांच्या बाळंतविड्यापासून ते जॅकेट पर्यंत आता आपण नऊवारी सुद्धा शालीची शिवायला घेतलेली आहे. ब्लाऊज असतील, पिशव्या असतील, असे अनेक प्रोडक्ट्स आपण त्याच्यामधनं शिवतो जे तुम्हाला आता या उपक्रमामध्ये बघायलाही मिळतील. तो ते शिवून घ्या. या महिला बचत गटाला त्यातनं उत्पन्न मिळेल, या सगळ्या महिलांना रोजगार मिळेल आणि आपल्याच शालीचा एक मेकओव्हर होऊन एक नवीन आठवण त्यातनं तयार होईल. कारण आता शाली वापरण्याचं प्रमाणही खूप कमी झालंय. तर तुम्ही त्याच्यापासून बनवलेलं जॅकेट असेल किंवा वस्तू असेल ती तुमच्याजवळ बाळगू शकता, ती वापरू शकता. त्याचबरोबर जर खूप जास्ती शाली असतील तर त्या आम्हाला डोनेट करा, ज्याला आम्ही शिलाईसाठी स्पॉन्सरच बघू किंवा तुम्ही ती स्पॉन्सरशिप देऊ शकता. आणि त्यातनं जे प्रोडक्ट तयार होतील ते आपण गरजूंपर्यंत मोफत देऊ शकतो. की अनेक मुलांच्या संस्था आहेत, त्या मुलांना जर ती शालीची जॅकेट्स आपण करून दिली किंवा आम्ही टी शर्ट्स केलेले आहेत, कुर्तीज केलेल्या आहेत, तर थंडीच्या दिवसात त्यांनाही ते उपयोगाचं होईल. खूप मोठी रेंज आहे. आताच रिसेंटली आम्ही नरेंद्रभाई मोदींना ही शालीचं एक जॅकेट त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि आता त्या अभिप्रायाची वाट बघतोय. अरे वा, छान छान. आणि बाकीच्या सगळ्या उपक्रमांसाठी मी आताच एका एकता महिला मंडळासाठी त्यांना ही सगळी प्रोसेस जाणून घ्यायची होती की स्वीकृत नगरसेविका म्हणजे काय, नक्की काय काय प्रकारचं काम चालतं आणि अंकुर प्रतिष्ठानचं सामाजिक काम किंवा कोविड काळात केलेलं काम. तर त्याच्याबद्दलचा तो एक 38 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्याचीही युट्यूब लिंक मी तुझ्या मार्फत या सगळ्यांबरोबर शेअर करू इच्छिते. तेही त्यांनी जरूर ऐकावी आणि फीडबॅक द्यावा. हो, अगदी छान. तो अंकुर प्रतिष्ठान तर्फे हे काम चालतं आणि देणे समाजासाठी जे तुमचे जी टॅगलाईन आहे ती तर खरंच खूप मोटिवेटिंग आहे. आणि तू म्हणालीस तसं अगदी की याच्यामध्ये सहभागी तर व्हा, पण बघायला नक्की या. कारण दरवर्षी मी जेव्हा तिथे येते काही वस्तू द्यायला तेव्हा तिथे एवढं सामान आलेलं असतं आणि मला इतकं कौतुक वाटतं की हे सेग्रिगेट करणं, ते मांडून ठेवणं आणि त्याचं छान प्रदर्शन भरवणं हे खूप मोठं काम तुम्ही आणि तुमचे सगळे व्हॉलंटियर्स करत असता. आणि खरंच म्हणजे घरात आपण घर आवरायला घेतलं तर आपल्याला ते सुचत नाही. पण तुम्ही आलेला एवढा मोठा तो साठा सगळ्यांपर्यंत अगदी छान. आणि खरंच देणाऱ्यांचं कौतुकच आहे की अगदी मी बघितलंय की अगदी शालूपासनं लोकांनी साड्या पण दिलेल्या असतात, की आश्चर्य वाटतं की म्हणजे बायकांना शालू सोडवत नाही.
पण तो लग्नातला शालू इथे काहींनी दिलेला मी स्वतः बघितलं होतं, की अगदी लहान मुलांची खेळणी असतील, सायकल असेल, कॉम्प्युटर असेल. तो खूप छान आणि हा उपक्रम तुम्ही करताय आणि नक्कीच आज जे काही जॉईन झालेले आहेत, जे नवीन असतील, त्यांना आपली माहिती नाहीये, ते नक्कीच या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतील. तो आपल्याला थँक्यू श्रुती कुलकर्णी. कुलकर्णींचा मेसेज आहे. येस. तर आता आपण बऱ्याच गोष्टी तुझ्याकडनं जाणून घेतल्या, पण ऑडियन्स पैकी कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज विचारू शकता. आपल्याकडे एक 5 मिनिटं आहेत. तो आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया. जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये पाठवू शकता. येस, येस श्रुती कुलकर्णी. तुम्ही अनम्यूट करून विचारू पण शकता. श्रुती तुम्हाला आवाज येतोय? तुम्ही अनम्यूट करा तुम्हाला. मी इकडनं अलाउ करते लागल्यास तर तिथून. हा. हॅलो. Yes. हा बोला. हा नमस्कार. नमस्कार. तुम्ही दिलेली माहिती ऐकून खूपच बरं वाटलं आणि हेही लक्षात आलं की खरंच आपण बऱ्याचदा असं म्हणतो की महिलांबद्दल किंवा महिलांचे जे विषय असतात ते कोणी सेन्सिटिव्हली हँडल करत नाही. पण तुमच्यासारखी लोक आहेत पाठीशी हे ऐकून खरंच बरं वाटतं. फक्त मला एक वैयक्तिक एका माझ्या बहिणीबद्दलच हा प्रश्न विचारायचा होता की बऱ्याचदा असं आपण ऐकतो की बऱ्याच काळाचे केसेस पेंडिंग असतात, एस्पेशली डिवोर्स केसेस. सो अशा जेव्हा केसेस कोर्टामध्ये पेंडिंग असतात तर मुलगी किंवा मुलाकडचेही सगळेच हताश झालेले असतात की ह्याच्यातनं काही मार्ग निघत नाहीये. बरेच म्हणजे मोर दॅन 5 इयर्स पेंडिंग केसेस असतात. तर अशा वेळेला काय काय असतं, म्हणजे काय कारण असू शकतं किंवा जेव्हा ते म्युच्युअल कन्सेंट मध्ये होणार आहे डिवोर्स पण तरी सुद्धा डिवोर्स झालेला नाहीये, तर मग अशा केसेसमध्ये हे आपण कुठे अजून पुढे जाऊ शकतो का कोर्टामध्ये? म्हणजे नॉट जस्ट फॅमिली कोर्ट पण पुढच्या कोर्ट्स मधनं आपल्याला काही हेल्प मिळू शकते का? मुळात पुढच्या कोर्टमध्ये जाण्यापेक्षा सुद्धा आपण हे जाणून घेऊया की इथे हे प्रकरण इतके दिवस का पेंडिंग पडलंय. म्हणजे काही वेळेला असं होतं की त्या मुलाचं आणि मुलीचं वय कदाचित कमी असतं किंवा लग्नाचा कालावधी कमी व्यतीत केलेला असतो डिवोर्सला येण्यापूर्वी. मग त्यावेळेला कोर्टाचा असा व्ह्यू असतो की जसं आपण म्हणतो की मोडणं सोपं आहे पण जोडणं थोडं अवघड असतं. तर मग कदाचित कोर्ट त्यांना तो वेळ देत असावा की तुमचं म्हणजे काउन्सिलिंग सेशन. आता मला त्याच्या फॅक्ट्स माहिती नाही आहेत, लागल्यास आपण वैयक्तिक वरती बोलूयात जेणेकरून मी जास्ती तुम्हाला एक्झॅक्ट त्याच्याबद्दलचं ओपिनियन सांगू शकेन. काही क्वचित प्रसंगी असंही असतं की दोन्हीपैकी एका व्यक्तीला नको आहे डिवोर्स आणि त्याच्यामुळे सुद्धा तो टेक्निकल रिझन्स वरती पुढे ताणला जाऊ शकतो. आता कोविडच्या काळामध्ये तर अनेक कुटुंबांना 2 वर्ष नाहक थांबावं लागलेलं आहे, ज्याचा काही ठिकाणी चांगला फायदाही झाला की ती कुटुंब एकत्र आली, म्हणजे ते नवरा बायको पुन्हा एकदा एकत्र आले. तर एक्झॅक्टली तुमच्या बहिणीच्या केसमध्ये काय झालंय हे जर का आपल्याला लक्षात आलं तर त्याच्यावरती काय करता येईल. कारण जेव्हा म्युच्युअल मध्ये जर दोघांनी एकत्र एका सहीनी दाखल केलं असेल एका लॉयरच्या थ्रू तर त्याच्यामध्ये खरं तर एवढा वेळ लागायचं काही कारण नाही. पण दोघांना डिवोर्स घ्यायचा आहे पण दोघांचे पिटिशन किंवा दोघांचे आरोप प्रत्यारोप हे वेगवेगळे आहेत, तर कदाचित त्याच्यामध्ये एव्हिडन्स पार्टवरती वेळ लागलेला असू शकतो. काही वेळेला मेंटेनन्स हा पण मुद्दा असतो की ज्याच्यावरती बरीच प्रकरणं अडलेली असतात. तर मी म्हणलं तसं की थोडं जरा डीप माहिती मिळाल्यानंतर जास्ती चांगल्या प्रकारे सांगता येऊ शकेल. ओके, थँक्यू. येस, थँक्यू मिताली. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका आणि आपण या फोरम मध्ये अगदी जसं सुरुवातीला मिताली म्हणाली तसं की आमच्याशी सगळं शेअर करू शकता आणि ते आमच्या पुरतच राहणार आहे. सो ते काही कुठेही पब्लिक होणार नाही. मी जेव्हा हे व्हिडिओ सुद्धा अपलोड करेन तेव्हा मी ही खात्री करून घेईन की आपण प्रश्न उत्तराचा भाग त्यातनं कट केलेला आहे, त्यामुळे तुम्ही अगदी प्रश्न विचारू शकता. येस. सो आपण आता काही प्रश्न असतील किंवा काय तर तुम्ही नंतरही पाठवू शकता. मिताली ही कोथरूड मध्येच असते, पुण्यामध्येच आहे
आणि जसं म्हटलं ती स्वीकृत नगरसेविका आहे, त्यामुळे अगदी इझिली अवेलेबल आहे. तिचं ऑफिसही तिथे आहे. त्याच्यामुळे कोणालाही कुठलाही त्यांच्याशी काही संपर्क साधायचा असेल, काही त्यांच्याकडनं ओपिनियन हवं असेल, मदत हवी असेल कुठल्याही प्रकारातली, तर नक्कीच ती करण्यासाठी नेहमीच पुढे सरसावलेली असते. म्हणजे अगदी म्हणाल तसं की आम्ही तिला कधी असं शांत बघितलं नाहीये. काही ना काहीतरी उपक्रम हे सदैव चालू असतात. तर ती नक्कीच तुमची मदत करेल. तो आजचा हा सेशन खूप चांगला झाला. मला स्वतःला समाधान आहे, की जी माहिती मला अपेक्षित होती, की सगळ्यांपर्यंत पोहोचावी, ती आज मितालीने आपल्याला इथे दिलेली आहे. तो मी पुन्हा एकदा मिताली तुझे माझ्या स्वतःतर्फे आणि माझ्या दोन्ही क्लिनिक्स आणि अकॅडमी तर्फे तुझे आभार मानते. आणि सगळ्यांना ज्यांना गरज आहे त्यांनी मितालीशी संपर्क साधावा. आणि आपण सर्वजण या सेशनसाठी इथे जॉईन झालात त्याच्याबद्दल मी आपली आभारी आहे. अजून 3 दिवस आपले सेशन चालणार आहेत तेजस्विनावधी तमस्तु या अंतर्गत. तर त्याच्यामध्ये आपण उद्या एका आयुर्वेदिक वैद्यांशी बोलणार आहोत. या सीनियर स्त्रीरोग तज्ञ आहेत, आयुर्वेद स्त्रीरोग तज्ञ. वैद्य किंवा डॉक्टर म्हणूया आपण त्यांना, कारण त्या खूप सीनियर आहेत. आणि तेव्हा डॉक्टर लावण्याची पद्धत होती. डॉक्टर भारती लेले या पुण्यामध्येच आयुर्वेदिक फिजिशियन म्हणून काम करतात. खूप म्हणजे आता 50 वर्ष झाली असतील त्या या क्षेत्रामध्ये आहेत. आणि स्त्री आरोग्य सगळ्यात महत्वाचा मुद्दा, स्त्री आरोग्य याच्याविषयी त्या उद्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर उद्या संध्याकाळी 5 वाजता आपण पुन्हा भेटू आणि स्त्री आरोग्याविषयी जाणून घेऊया. जसं आपण मानसिक आरोग्य बघितलं, तसंच आता आपण शारीरिक आरोग्य आणि ऑफकोर्स मनाचा भाग हा असतो, पण शारीरिक आरोग्य आणि त्याबद्दलच्या सगळ्या माहितीचा आपण उद्या सगळा आढावा घेऊ. सो आज जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद. येस मिताली, तू काही बोलतेस? हो, मला जाता जाता एक शेवटच्या 4 ओळी, मी म्हटलं तसं की मैत्रिणीचा कार्यक्रम असल्यामुळे थोडस लिबर्टी घेतेय. जाता जाता एवढंच सांगेन, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील अंतराचं ठेवत भान, नक्कीच जपूया स्वतःचा अभिमान, होऊन यशस्विनी उंचवू देशाची मान, स्त्रीच्या शक्ती आणि बुद्धीची एक वेगळी शान, प्रत्येकच घटकाने करावा स्त्रीचा सन्मान, गरजेपुरतं असावंच प्रत्येकीला कायद्याचं ज्ञान, नवरात्री निमित्त राबवून हा अभिनव उपक्रम छान, सखे केलास तू जणू प्रत्येक स्त्रीचा सन्मान. सो मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वा वा, खूप छान खूप छान, थँक्यू. खूप छान, थँक्यू सो मच. खूप छान लिहिलंयस आणि अगदी तू तुझ्या शब्दात मांडलंयस हे, त्याच्यामुळे भावना अगदी खूप खोलवर पोहोचल्यात त्या. थँक्यू सो छान. मच. येस येस, थँक्यू सो मच. Yes. तो आता मी आजचा कार्यक्रम इथे संपला असं सांगते आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता आपण पुन्हा भेटूया. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच ऑल.